महाराष्ट्रात कीर्तन म्हटलं की सतत चर्चेत असणारे नाव म्हणजे इंदुरीकर महाराज. कधी आपल्या कॉमेडीमुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. पण चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज अलीकडे वादात सापडतात. लोकसंग्रह, ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं म्हणत त्यांच्यावरती बरेच लोक टीका करतात. पण तरीही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात अथवा शहरात इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सुरू झाले आणि गर्दी झाली नाही असं होतच नाही. पण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन ठेवण्याआधी आयोजकांनीही गर्दीचा विचार करणं गरजेचं आहे. हे मी का सांगतोय? कारण पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन चालू असताना थेट बंद पाडण्याची वेळ पोलिसांवरती आली. का झालं असं? त्याला जबाबदार कोण आहे? इंदुरीकर यांच्या कीर्तनामध्ये थेट पोलीस कसे पोहोचले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि आपण पाहत आहेत नेमका मुद्दा काय. इंदुरीकर महाराज हे कीर्तनापेक्षा प्रबोधनकार अशी ओळख मिळालेले महाराज आहेत. त्यांची वेगळी अशी ओळख करून देण्याची आम्हाला काही गरज नाहीये, कारण ते सतत वादात अडकत असतात. आता इंदुरीकर महाराज पुण्यातील एका कार्यक्रमामुळे अडचणीत आलेत. त्याचं झालं असं की हडपसर जवळील काळेपाडळ येथील श्रीराम चौकात इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण आयोजकांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते आणि तशीच गर्दी या कार्यक्रमात देखील झाली. त्यामुळे ही गर्दी वाढत रस्त्यावरती आली आणि रस्ता बंद झाला. परिणामी रस्त्यावरती भली मोठी वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी तर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. 4:30 पासून सुरू झालेल्या कार्यक्रमामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल सुरू झाले. सय्यदनगर, ससाणेनगर, गाडीतळ आणि तसेच हडपसरमधून नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात. त्यामुळे काही वेळातच 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यात शाळा सुटण्याची वेळ झाली असल्यामुळे स्कूल व्हॅन, रुग्णवाहिका देखील यात अडकून पडल्या. त्यामुळे संतप्त वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांना फोन केला. नंतर काळेपाडळ वाहतूक विभागाने त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा कोंडी पाहून अधिकारीही संतापले. रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही बाजूला होईना. त्यामुळे संतप्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी थेट इंदुरीकर महाराजांना उद्देशून महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं. पोलिसांनी असं सांगितल्यानंतर महाराजांनीही काही वेळ कार्यक्रम बंद ठेवला. जाधव यांनी आयोजकांना धारेवर धरलं. कुणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे पोलीस आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांनी हातात माईक घेत कार्यक्रम जर व्यवस्थित सुरू राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर रस्त्याची एक लाईन रिकामी करा असं म्हटलं. हडपसरपर्यंत रस्ता जाम झालाय, लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता रिकामा करा असं आवाहन केलं. महाराजांचा कार्यक्रम चांगला आहे, मी सुद्धा बघितलाय. मी आणि महाराजांनी एकत्र जेवणही केलंय. त्यामुळे कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी रस्ता मोकळा करावा असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली. त्यानंतर नागरिकांनीही पोलिसांच्या विनंतीला मान देत रस्ता रिकामा केला. काही वेळाने हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. याबाबत माहिती देताना काळेपाडळ पोलीस विभागाचे प्रभारी अधिकारी प्रवीण जाधव यांनी सांगितलं की आयोजकांनी वाहतूक विभागाची अथवा स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीराम चौकातील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे संध्याकाळी 5:30 ते रात्री 9 पर्यंत हा संपूर्ण परिसर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीत अडकला होता. या परिसरातील रस्ते जाम झाल्याचे मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले. त्यामुळे या ठिकाणी जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. कार्यक्रम 8 वाजता संपल्यानंतर 9:30 पर्यंत वाहतुकीची कोंडी तशीच होती असं जाधव यांनी सांगितलं. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कीर्तनाच्या कार्यक्रमात वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या गोंधळाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या वादात इंदुरीकर महाराज यांचा तसाच थेट संबंध नसला तरीही वादात अडकण्याची इंदुरीकर महाराज यांची ही पहिलीच वेळ नाहीये. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ते सतत चर्चेत आलेले असतात. माझ्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील, त्यांचं वाटोळं होईल. माझ्या जीवावर आत्तापर्यंत 4,000च्या वर लोकांनी यूट्यूबवरून कोट्यावधी रुपये कमवलेत आणि त्याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलंय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. इंदुरीकरांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले होते. एका कीर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले होते की स्त्री संघ समतिथीला झाला तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमतिथीला झाला तर मुलगी होत असते आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदानी मातीला घालणारी असते.
याचा पुरावा विचाराल तर पुलस्त्य नावाच्या ऋषींनी कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्यास्ताला जाताना संघ केला, तर रावण, विभीषण, कुंभकर्ण जन्माला आले. आणि अदिती नावाच्या स्त्रीने ऋषीसोबत पवित्र दिवशी संघ केला, तर तिच्या पोटी हिरण्यकश्यप नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपने नारायण म्हणून संघ केला, तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी देखील या वादात उडी घेत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसंच कोरोनाच्या नंतर मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. पण कीर्तनातून ते अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलाय. याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली होती. लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत. पुरुष चप्पल कितीही भारी झाली म्हणून आपण ती गळ्यात घालतो का? अहो, चप्पल कुठे शोभती असं म्हणत त्यांनी महिलांची तुलना चपलेबरोबर केली होती. त्यामुळे सर्वांना समान समजत भेदभाव अमंगल समजणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विरोधात भूमिका इंदुरीकर महाराजांनी घेतली होती. त्याचबरोबर एकदा शिवाजी विद्यापीठात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संघटनांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सर्वात अलीकडचा वाद म्हणजे इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा पार पडला होता. इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात शाही थाट केला होता. त्यामुळे दुसऱ्यांना साधेपणाने लग्न करण्याचे उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र मोठ्या थाटामाटात साजरा करतात, असं म्हणत त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीका होत होती. या टीकेमुळे कंटाळलेल्या इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे संकेत देखील दिले होते. पण नंतर मुलीचं लग्न देखील जोरात करणार, काय बोलायचं ते बोला, असं म्हणत आवाहन देखील दिले होतं. असे अनेक वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत. इंदुरीकर महाराज आणि वाद हे समीकरण सध्या तयार झालेलं आहे. त्यांच्यावर टीका होत असली तरी समर्थन करणारे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात राहणारे इंदुरीकर महाराज आता वाहतूक कोंडीचे कारण ठरतात. त्यामुळे या वादानंतर आता महाराज काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल एकूण तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी